नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आशिष मोरे मोबाईल यूट्यूबर हे चॅनल। आज दिनांक 21/9/2024 या दिवशी मंठा येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। तर याच संदर्भात बघूया। परतूर मंठा विधानसभा उमेदवार निवडी संदर्भात आपली ही आजची बैठक झालेली आहे। तर या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेण्यात आला याविषयी थोडक्यात। आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये बैठकीचं नियोजन केलेलं होतं। तर मंठा शासकीय विश्रामगृह येथे मंठा तालुक्याचे सर्व पदाधिकारी बोलून त्यांना साहेबांचा जो आदेश होता तो सांगितलेला आहे आणि साहेबांना जे उमेदवार निवडीचे आदेश दिले होते तर त्या संदर्भात चर्चा झाली। उमेदवार देताना साहेबांना जी सामाजिक भूमिका आहे, साहेबांची जी भूमिका आहे, साहेब उमेदवार देत असताना लोकसंख्या बघून देत नाहीयेत, तर त्यानं या देशाचं प्रतिनिधित्व करावं म्हणून जी मायक्रो जात जरी असेल, देशातील कमी लोकसंख्या असलेली जरी जमात असेल तरी साहेब त्यांना उमेदवारी देत असतात। त्या अनुषंगाने इथे उमेदवार निवडीसाठी बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये लवकरच किती जण इच्छुक आहेत, किती उमेदवार मंठा तालुक्यामधून परतूर विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यांची लवकरच यादी जाहीर होईल असं तालुका अध्यक्षांच्या वतीने मला सुचवण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात लवकरच कळवण्यात येईल। साहेब, या मंठा परतूर मतदारसंघामध्ये जे प्रस्थापित उमेदवार आहेत, धनदागडे उमेदवार आहेत, तर अशा उमेदवाराला टक्कर देण्यासाठी तुमच्याकडे योग्य उमेदवार आहे का? आमच्याकडे उमेदवार सध्या आहेत, 5 उमेदवार आहेत। त्यांची नावं आम्ही साहेबांच्या आदेशानुसार जाहीर होतील। पण हा विषय जास्त धनदागडा उमेदवार आणि गरीब उमेदवार याचा नसून ही लोकशाही वाचवण्यासाठी कोण या रिंगणात उतरेल याची खरं तर लढाई आहे। ही लढाई गरीब श्रीमंताची नसून लोकशाहीच्या हितासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी गोरगरीब जरी असला तरी आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये तो निवडून आणण्याची हिंमत या मंठा परतूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे असे आजच्या बैठकीमध्ये निष्पन्न झाले। सर, आता विधानसभा जवळ आलेली आहे आणि त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुढील वाटचाल कशा प्रकारची असणार? आता साहेबांना आदेश दिलेले आहेत की उमेदवाराच्या निवडी संदर्भामध्ये ही बैठक होती, तर उमेदवाराची यादी साहेब लवकरच जाहीर करतात। साहेबांना उमेदवाराची यादी 11 उमेदवाराची यादी जाहीर केलेली आहे, तर उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होईल। तर मला तरी असा साहेबांच्या आदेशानुसार मंठा परतूरमध्ये हा पहिला आमदार वंचित बहुजन आघाडीचा असणार आहे असं निदर्शनास येईल। या प्रस्थापित उमेदवाराला टक्कर देण्यासाठी वंचितकडे सक्षम उमेदवार आहे? हो, चालते। धन्यवाद साहेब।